तर कालपासून बिग बॉस मराठी सीझन 6 हाच सध्याला हाईप वरती चालू आहे आणि शोला कालपासून TRP सुद्धा जी आहे ती चांगल्या पद्धतीने भेटत आहे. कारण मुद्दे जसे उचलले जात आहेत कंटेस्टंटकडून, फाईट अशा चांगल्या पद्धतीने होतोय, गेम इंटरेस्टिंग होत चाललाय, टास्क इंटरेस्टिंग बिग बॉस मराठी करतायत. सो आजच्या एपिसोडच्या क्विक आणि डिटेल रिव्ह्यूसाठी आपण या व्हिडिओवरती जमलेलो आहोत. सो टाइम न घालवता आपण रिव्ह्यू चालू करूया. तर एपिसोडची सुरुवात होते कालच्या अर्धवट राहिलेल्या कॅप्टन्सी टास्कच्या राऊंडसाठी. शेवटचा राऊंड असतो. रुचिता वॉल उचलते, रुचिता डान्स करते. रुचिता शेवटी सागर कारंडेलाच तिला जिंकवायचं असतं, कारण ओंकारला तिला सेव्ह करायचं आहे आणि सचिन कुमावतला म्हणजे इम्युनिटी द्यायची नाहीये, जे की फेअर आहे. आणि मग ते झालं, सागर कारंडे जिंकले. सागर कारंडे जिंकल्यानंतर घरामध्ये जातात. घरामध्ये जाऊन ते रुचिताला विचारतात की जे सकाळचे भांडे आहेत तू घासशील का, रात्री तू घासलीस पण तू सकाळी घासशील का. मग रुचिता म्हणते की मी घासेल. त्याच्यावर तन्वी भडकते. तन्वी म्हणते की अरे यार, मी 3 आठवडे झालं काम करतेय, माझी कंबर दुखतीये, आज माझी कंबर दुखते आणि तुम्ही सकाळी मला का सांगताय थांबायला. मी नाही थांबणार. आता काय करणार? मी रुचिता सोबत भांडे घासायला नाही थांबणार. मग सागर कारंडे बोलतो की नको थांबू, तुला नाही थांबायचं, बेल्ट काढ आणि निघून जा. बिग बॉस काय ऍक्शन घ्यायला घेतील, मी बिग बॉस सोबत बोलेल. इथे मग तन्वी वारंवार त्या गोष्टी करत असते. त्यावेळेस रुचिताचा सुद्धा पारा चढतो आणि रुचिता आणि तन्वीमध्ये तिथं भांडण होतं. मग तिथं रुचिता जी आहे चाल बे हाड बे तिचे जे शब्द आहेत ती वापरते आणि मग त्याच्या रागारागामध्ये तन्वी रडत रडत जाते, बेडरूम एरियामध्ये जाऊन बसते आणि रडायला चालू करते. मग प्रभू येतो. प्रभू तिला समजावतो की लोक सगळ्याला आपल्यासोबत असंच करतात. सागर कारंडे मला सांगत होते तू तन्वी सोबत नको बसू, तू तन्वी सोबत बोलू नको, सगळं घर मला तुझ्यासोबत बसायला नाही म्हणतंय. मग तन्वी म्हणते की अरे ह्या लोकांना हेच पाहिजे की मी कशी एकटी पडेल आणि मला एकटी पडायचं आहे. प्रभू बोलतो की मग तुला एकटी पडून त्यांना घरला पाठवायचा, हा त्यांचा प्लॅन आहे. सो असं हे कॉन्व्हर्सेशन चालू होतं. त्याच्यामध्ये अनुश्री उडी मारते. मित्रांनो, पहिल्यांदाच तुम्ही जर माझे रिव्ह्यू बघितले असाल किंवा तुम्ही माझे जर कन्सिस्टंट व्ह्यूवर असाल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये माझं मत मांडलं होतं की तन्वी आणि अनुश्री हे बाहेरून प्लॅन करून आले की आपण गेममध्ये एकमेकाच्या विरोधात पण खेळायचं, एकमेकाच्या सोबत पण खेळायचं, एकमेकाला सपोर्ट पण करायचा, इनडायरेक्टली कुणाला न कळू देता. आणि आज तेच झालं. जेव्हा रुचिता चिरकते त्यावेळेस, म्हणजे चलवे हडवे या सगळ्या गोष्टी करते, त्यावेळेस तन्वी जी आहे ती बेडरूम एरियामध्ये पट्टा काढते आणि निघून जाते पट्टा काढून. मग होतं असं की अनुश्री येते आणि रुचिताला म्हणते, रुचिता तू का तिला बोलतीयेस, अगं तुझ्या बोलण्यामुळे ती निघून गेली, अगं तू हाडतूड करत होतीस म्हणून ती रडत रडत निघून गेली. पण मित्रांनो, तुम्हाला सांगायचं झालं तर रुचिता भलेही तोंडाने वाईट आहे, मी तिच्या तोंडाच्या तिच्या बोलण्याच्या विरोधात आहे की ती ज्या पद्धतीनं बोलते, जे शब्द ती वापरते, ज्या सुरात आवाजात ती काही वेळेस बोलते, तर त्याच्या पूर्ण मी विरोधात आहे. पण तिच्यामध्ये एक इमोशन्स आहेत जे आजच्या एपिसोडमध्ये दिसून आले, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनुश्रीने टोळी सोडली, म्हणजे टोळी सोडली नाही पण रुचितासोबत तिचं भांडण झालं. कारण ती तन्वीची पण फ्रेंड आहे, इनडायरेक्ट फ्रेंड आहे, डायरेक्ट फ्रेंड आहे पण ते दाखवतात इनडायरेक्ट फ्रेंड आहे म्हणून. मग त्याच्यामुळे रुचिताचं भांडणं होतं. मग अनुश्री त्याच्यामध्ये उडी मारते आणि अनुश्री काय म्हणतात रुचितासोबत बोलते की तू हडतूड केलीस म्हणून ती रडत आता मध्ये जाऊन बसली, त्याच्यामुळं तुझी चूक ह्याच्यात, तुझं असं तुझं तसं, हे ते त्यांचं मोठं भांडण होतं. पुन्हा मग अनुश्री म्हणते तू तुझी काशी कर, असं अनुश्री रुचिताला म्हणते. मग दुसऱ्या दिवशी सकाळी रुचिता वॉशरूम एरियामध्ये विशालला सांगत असते की अनुश्रीला राकेशच्या गुड बुक्समध्ये यायचंय म्हणून ती माझ्यासोबत भांडणं करायला चालू केली आणि असं बोलते, मला तसं बोलते, असं तसं, हे ते. पण मुद्दा एवढाच आहे की अनुश्री तन्वीची फ्रेंड आहे आणि अनुश्रीने रुचिताला आधीच वॉर्न केलेलं की
माझ्यासोबत तू जास्त अटॅच होऊ नको. आणि रुचिता म्हणजे इमोशनल आहे ते दिसलं. रुचिता विशालला सागर कारंड्याला बोलत होती की सागर दादा म्हणजे मला खूप वाईट वाटते, मी थोडीशी एकटी पडले आणि मला खूप भीती वाटते की अनुश्री माझ्यासोबत का भांडली असेल काल, अनुश्रीचं भांडायचं कारण काय होतं आणि कशामुळे ती माझ्यासोबत भांडली, काय रिझन काय होतं नेमकं मला कळत नाहीये. मग सागर कारंडे रुचिताला समजावून सांगताना बोलतात की तू तुझ्या बाजूने फेअर आहेस ना, म्हणजे तुला वाटतंय ना की तू तिच्यासोबत अटॅच आहेस. सो रुचिता असं बोलते की अनुश्रीने मला आधीच सांगितलेलं की माझ्यासोबत अटॅच नको हो, माझ्यासोबत इमोशन्स नको जोडू, पण मी जोडते. मग सागर तिला सांगतात की तू जा, अनुश्रीला बोल, सॉरी म्हण, सॉरी म्हणण्याने काय तू काही लहान होणार नाहीयेस, सॉरी म्हण, विषय मिटव आणि तिला सांग की तुझ्या बाजूने तू आहेस ना. ओके, तर तिला जाऊन सांग की कसं म्हणजे तू मला सांगितलंयस की अटॅच होऊ नको, पण मी माझ्या साईडनं तुझ्यासोबत अटॅच होतीये आणि मला व्हायचंय, तुझा मुद्दा क्लिअर कर आणि मोकळं हो. सॉरी बोलण्याने गोष्टी मिटतात, सगळ्या गोष्टी होतात. पण ते भांडण छोटंसं होतं, त्याच्याने काही यांच्यामध्ये फूट पडेल असं तर मला वाटत नाही. कारण असा काही मुद्दा शेवटी एपिसोडच्या झाला ज्या ठिकाणी अनुश्री रुचिताला येऊन सॉरी बोलते, कानातल्या कानात समजावून सांगते की तू चुकीची जातेस, चुकीचं बोलतेस, भाऊच्या धक्क्यावरती तुला ओरडा बसेल असं नको बोलू, मी एक मैत्री म्हणून तुला सांगते, कानात जाऊन एकदम गोड शांत आवाजात ती सांगते. सो अशा गोष्टी घडतात. मग याच्यानंतर काय होतं, बिग बॉस पॉवर कीचा टास्क अनाऊन्स करतात. म्हणजे जे जोड्यांमध्ये ज्यांना विभागलं गेलंय तर त्या प्रत्येक त्याच्यामधून एका जोडीला पॉवर की मिळणार असते. सो पॉवर की ज्याला मिळते म्हणजे त्याला काहीतरी एक स्पेशल अधिकार ते देतील. आता काय देतील ते माहीत नाही, ते येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला कळून येईल. सो असा तो टास्क होता आणि त्या टास्कमध्ये सगळे एक एक कंटेस्टंट बाहेर होत जातात. पण तिथं फाईट होते रुचिता आणि दीपालीची. म्हणजे नॉर्मल गोष्टीवरून फाईट होते, कारण रुचिता आणि तन्वी अगोदर वेगळ्या ठिकाणी असतात, तिकडून ते स्विच होतात आणि दीपाली दिव्याच्या बाजूला येऊन थांबतात त्या पॉवर कीला पहिल्यांदा जाऊन पकडण्यासाठी. सो इट्स अ फेअर, लाईक ते फेअर होतं, म्हणजे त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. ते त्यांना पॉवर की भेटायची आहे म्हणून ते जाऊन थांबले. कारण रुचिता आणि तन्वीला वाटलं होतं की दीपाली आणि दिव्या वीक आहेत पळायला आणि त्या पकडू नाही शकत, त्याच्यामुळे ते दोघी तिथे गेला. तिथे गेल्यानंतर दीपाली ज्या आहेत त्या जी रेष आहे रेड लाईन त्याच्या पुढे जाऊन म्हणजे ड्रामा करत असतात की मी इथं थांबले आणि तू का आलीस, असं तसं हे चालू असतं. पण बोलता बोलता ते बोलून जातात की तुझे मैदानी खेळ इथं नको दाखवू, असं काहीतरी ते वाक्य बोलतात. मग त्याच्यावरती रुचिता भडकते, माझ्या मैदानी खेळावरती जाऊ नको, माझ्या मैदानी खेळावरती जाऊ नको, मी तुझ्या ॲक्टिंगच्या प्रोफेशनवरती, डान्सिंगच्या प्रोफेशनवरती गेलेली नाहीये, तू माझ्या प्रोफेशनवरती, माझ्या मैदानी खेळावरती जाऊ नको. विच इज फेअर, कारण रुचिताने लाईन क्रॉस केली नव्हती, रुचिता काही अपशब्द बोलली नव्हती किंवा काही चुकीचं बोलली नव्हती तिथपर्यंत कॉन्व्हर्सेशनपर्यंत. जेव्हा दीपालीने शब्द यूज केला मैदानी खेळ, त्याच्यानंतर रुचिता ट्रिगर झाली. त्याच्यानंतर मग दीपाली जी आहे ती म्हणजे एका वेगळ्या झोनमध्ये होती, एंटरटेनमेंटमध्ये ती फाईट करत होती आणि ती बघायला खूप मजा येत होती. म्हणजे रुचिता तिकडून बोलत होती की ॲक्टिंग प्रोफेशन हे ते नाटकं करतेस तू, नाटके बाजायचं असं काहीतरी. मग दीपालीची जी म्हणजे चालू होतं, मी ॲक्टिंग करते, माझं प्रोफेशन आहे, मी ॲक्टिंग करते, तू नको जाऊ तू, असं काहीतरी ती करत होती. सो ते भांडण तिथं झालं. त्याच्यानंतर एक मुद्दा होता की रुचिता आणि तन्वी एकमेकाला तिथं बांधून घेतात आणि तिथं पण भांडणं चालू होतं. तिथं पण ते दोघं जातात, म्हणजे हे चौघं तर एकाच कोडला जाऊन चिटकणार होते, एकाच त्या पॉवर कीला जाऊन चिटकणार होते. सो त्याच्यामुळं ही दोघं खाली जाऊन बसतात. त्याच्यानंतर दीपाली जी आहे ती प्रयत्न करत असते घुसायचा इकडून तिकडं हे ते तिकडं सुद्धा रुचिताचा डोकं हलतं आणि रुचिता बोलत असते. तेव्हा दीपाली जी आहे ती म्हणते की वेड्यासारखी का वागतेस, वेड्यासारखी वागू नको. त्याच्यावरती रुचिता ट्रिगर होते आणि चिरकायला चालू करते
की ही मला अजून वेडी म्हणते, वेड्यासारखं वागते म्हणते, असं म्हणते तसं म्हणते, हे आणि ते असं ती बोलायला चालू करते. मग त्याच्यानंतर विशाल तिला येऊन समजावून सांगतो. तन्वी तिची साईड घेते, जे की अनएक्सपेक्टेड होतं. एक्सपेक्टेड होतं मला, पण व्ह्युअर्सला अनएक्सपेक्टेड असू शकतं. सो तन्वी तिची बाजू घेते, तन्वी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते. त्याच्यानंतर तन्वी आणि रुचिता बाजूला बसून बोलतात की गेमबद्दल बोलतात, एका चांगल्या गोष्टीबद्दल बोलतात की मला नाही आवडलं आयुषने प्राजक्ताला जिंकवलं आणि आपल्याला हरवलं, असं तसं ते बोलतात, चांगल्या पद्धतीनं बोलतात. सो मला असं वाटतं की यांनी जर फ्रेंडशिप कंटिन्यू केली तर शोमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग होऊ शकतं आणि त्यांच्या पण लाईफमध्ये काहीतरी चेंज होऊ शकतं. तसं बघायला गेलं तर रुचिता मनाने चांगली आहे, फक्त तिचं बोलणं जे आहे ते फटकळ आहे, बोलायला ती वाईट आहे, काहीही बोलते, बोलताना विचार नाही करत, बोलताना पुढे कोण आहे, काय आहे, आपण काय बोललं पाहिजे, काय नाही ते याबद्दल ती अजिबात विचार करत नाही. पण खरंच जर तुम्ही तिला बघितलं तर ती मनाने चांगली आहे. कारण हा जो सगळा टास्क झाला, टास्कमध्ये पॉवर की जी आहे ती मिळवली ओंकार आणि विशालने. ओंकार आणि विशाल पॉवर की जिंकले. सो त्याच्यानंतर घरामध्ये गेल्यावरती रुचिता जी आहे ती किचनमध्ये जे ओट्याजवळ ते थांबतात, विशालला सांगत असते रुचिता की आज आम्ही जेव्हा बोलत होतो ना, आम्ही जेव्हा खेळत होतो ना, तर मला एक नॉस्टॅल्जिया फील झालं की ज्यावेळेस तन्वीच्या कॅप्टन्सीसाठी आम्ही सगळं गोष्टी करत होतो, म्हणत होतो, हे करत होतो, सोबत मिळून आम्ही काही प्लॅटिंग करत होतो, बोलत होतो आणि आमची जी मैत्री होती तर ते मला हिट झालं खूप आणि ते मला आठवलं आणि ती इमोशनल झाली होती. मग विशाल तिला समजावून सांगत होता की तुझा प्रॉब्लेमच तो आहे की तू बोलताना विचार नाही करत, तुझ्यामध्ये इमोशन्स आहेत, पण तू इथून तू गोष्टी सगळ्या खराब करून देते. त्याच्यामुळं तुझं तोंड सांभाळ, तिच्यासोबत बोलायचा प्रयत्न कर, ट्राय कर. सगळ्या गोष्टी होतात शोमध्ये, शो आहे, शो असल्यावरती या सगळ्या गोष्टी होणारच. आणि असं सगळं म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या. आपल्याला नाते बदलताना दिसले, आपल्याला चेहरे बदलताना दिसले, आपल्याला सगळ्या गोष्टी दिसल्या. मग होतं असं की जेव्हा रुचिता आणि दीपालीचं घरामध्ये पण थोडंसं फाईट चालू असते सोफ्यामध्ये, लिव्हिंग एरियामध्ये, तेव्हा रुचिता सुद्धा ॲक्टिंगवरती बोलते, काहीतरी असं बोलते. तेव्हा अनुश्री तिच्या कानात जाऊन सांगते की रुचिता असं नको बोलू, एक फ्रेंड म्हणून तुला सांगते, भाऊ तुला ओरडतील आणि भाऊच्या धक्क्यावरती तुला ओरडा बसेल, त्याच्यामुळे बोलू नको, तिला काही बोलू नको, सोडून दे. जे होईल ते भाऊच्या धक्क्यावरती आपण फेस करू, भाऊच्या धक्क्यावरती आपण उत्तरं देऊ. या सगळ्या गोष्टी भाऊच्या धक्क्यावरती होतील. सो भाऊच्या धक्क्याला आता फक्त 2 दिवस राहिलेले आहेत. 2 दिवसानंतर आपल्याला भाऊचा धक्का बघायला मिळेल. सो मला हेच बघायचं आहे की राकेशचं जे वक्तव्य आहे, परत जे दीपाली आणि रुचितामध्ये 2 वेळेस फाईट झाली, काल पण झाली, आज पण झाली. सो हे जे आहे ते असंच चालू राहणार आहे, कारण रुचिताने तिला सक्त म्हणजे असं ताकीद दिली की तू जोपर्यंत ह्या बिग बॉसच्या घरात आहे, तुझं बिग बॉसचं आयुष्य मी उद्ध्वस्त करणार आहे म्हणून, सो बर्बाद करणार आहे म्हणून. सो आता बघूया काय होते, काय नाही, काय इंटरेस्टिंग टॉपिक होत आहेत, काय इंटरेस्टिंग गोष्टी होत आहेत. पण या आठवड्यापासून बिग बॉसला एक थोडीशी हाईट मिळाली असं मला वाटतं, TRP भेटली असं मला वाटतंय. सो असंच जर गेम कंटिन्यू चालत राहिला तर बिग बॉस सीझन 5 पेक्षा सुद्धा हा सीझन गाजू शकतो, वर जाऊ शकतो. लेट्स सी काय होतंय. आजचा हा जो क्विक आणि डिटेल रिव्ह्यू जो आहे तो आपण इथेच स्टॉप करतोय आणि आपण भेटणार आहोत उद्याच्या एका इंटरेस्टिंग एपिसोडच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यूमध्ये. तर आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.